हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि हे आहे ज्याही विद्यार्थ्यांनी हायकोर्टाचा म्हणजे मुंबई हायकोर्ट किंवा खंडपीठ नागपूर, औरंगाबादसाठी ज्यांनी क्लर्क, शिपाई किंवा हमाल इत्यादी पदासाठी ज्यांनी ॲप्लिकेशन केलेले असेल त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण परीक्षेची डेट पब्लिश करण्यात आलेली आहे. एक नोटिफिकेशन तुम्हाला मी दाखवतो आहे. तर ते जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येतच राहील. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद दिनांक 13 फेब्रुवारी 2026 ही आहे. आणि बघा काय ते विषय आहे, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवर पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने चालणी परीक्षाकरिता परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत. म्हणजे जी एक्झाम होणार आहे तुमची, ते एक्झामसाठी जे सेंटर निवडीकरिता जी ॲप्लिकेशन दिलेलं आहे की कोणकोणत्या ठिकाणी ही एक्झाम होणार आहे आणि सेंटरला जे स्कूल किंवा शाळा कॉलेजेस अवेलेबल असेल त्या दिवशी त्यांच्यासाठी हा एक ॲप्लिकेशन आहे न्यायालयाकडून. तर उपरोक्त विषया अनुरूप करण्यात येते की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थेपनेवरील लिपिक, वाहन चालक, शिपाई, हमाल आणि फराश पदासाठी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील पात्र उमेदवाराची रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी चालणी परीक्षा घेण्यात येणार आहे. आता ही नुसतं औरंगाबादचीच नाही तर ऑल ओव्हर जी खंडपीठ आहे, जसं की औरंगाबाद आहे, नागपूर आहे आणि बॉम्बे हायकोर्ट, ह्या सगळ्यांची एका दिवशी होणार आहे. तर हे दिनांक 26 रोजी ही एक्झाम कंडक्ट होणार आहे. तर एक चांगली अशी बातमी आहे की लवकरात लवकर एक्झाम घेण्यात येत आहे आणि याचा रिझल्ट पण खूप लवकर येणार आहे. तरीही महत्त्वाचं हे आहे की एक्झाम आहे तुमची 26 एप्रिलला, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यासाला लागा. कारण आता जेमतेम तुम्हाला जवळजवळ 2 महिने अभ्यासाला मिळत आहेत. तर ह्या 2 महिन्याचा परिपूर्ण तुम्ही फायदा घ्या, जेणेकरून एखादी पोस्ट नक्कीच तुम्हाला मिळेल. आता ही 26 एप्रिल रोजी एक्झाम रविवारी असणार आहे आणि ही एक्झाम ऑफलाईन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपची. रोजी परीक्षा केंद्र उपलब्ध आहे किंवा कसे, एका बाकावर फक्त एकच उमेदवार बसेल हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त किती उमेदवाराची बसण्याची सोय होऊ शकते त्या अनुषंगाने एकूण उपलब्ध कक्ष किती आहेत त्या स्कूलसाठी, त्या कॉलेजसाठी, त्या शाळेसाठी, तर पिण्याची पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे की नाही, शौचालय आहे की नाही, हे सगळ्या बाबी लक्षात घेऊन ती केंद्र निवडणार आहेत. तर केंद्र निवडण्याबाबत हे सूचना आहेत. तर एक्झाम 26 तारखेला ही आहे, याच्यामधून आपल्याला स्पष्ट लक्षात आलेलं आहे. तर ही माहिती त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत त्यांना माहिती पुरवण्यात येईल अशी त्यांना सांगण्यात आलेलं आहे. तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम तुमची 26 एप्रिल रोजी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही अभ्यासाला लागा. आता तुमच्याकडे नुसतं 2 महिने राहिले आहेत. या 2 महिन्याचा तुम्हाला कशा पद्धतीने भरपूर उपयोग करता येईल वेळेचा, त्या दृष्टिकोनातून विशिष्ट पद्धतीने टाईम टेबल आखून तुम्हाला अभ्यासाला लागावं लागेल. कोणत्या विषयाला किती टाईम द्यावा हे तुम्ही ठरवून अभ्यासाला लागा आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडा, जेणेकरून परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे प्रेशर येणार नाही तुम्हाला पेपर सोडवताच्या वेळेस. कारण तुम्ही ऑलरेडीच प्रिवियस इयर किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन बँक लावलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला अगदी इझी जाईल. तर अशा पद्धतीने हा एक आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. 26 एप्रिल ही डेट ध्यानात ठेवून तुम्हाला अभ्यासाला लागावं लागेल. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो.